नमस्कार. आपण अगोदर 7 ते 9 नाशिक जिल्ह्यातल्या 15 विधानसभामध्ये किती टक्के मतदान विविध ठिकाणी झालं याची माहिती दिलेली होती. आता आपण 7 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातल्या 15 विधानसभामध्ये किती टक्के एकूण मतदान झालं याची माहिती आपण देत आहोत. सर्वप्रथम 113 नांदगाव इथे 16.46% सकाळी 11 वाजेपर्यंत. त्यानंतर मालेगाव सेंट्रल म्हणजे मालेगाव मध्यमध्ये 22.76, मालेगाव बाह्यमध्ये 17.37, बागलांमध्ये 18.23, कळवणमध्ये 18.24, चांदवडमध्ये 21.30, येवलामध्ये 20.92, तर सिन्नरमध्ये 21.20, निफाडमध्ये 17.64, दिंडोरीपर्यंत 26.41. जर आपण आता लक्ष दिलं तर सगळ्यात जास्त मतदान हे दिंडोरी मतदारसंघामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 26.41 झालेलं असून नाशिक ईस्टमध्ये 13.90, नाशिक सेंट्रलमध्ये 18.42, तर नाशिक वेस्टमध्ये 16.32, देवळालीमध्ये 15.1% आणि इगतपुरीमध्ये 20.43%. अशा पद्धतीने एकूण 11 वाजेपर्यंत विविध मतदारसंघाच्या मतदानाची टक्केवारी मी आपल्याला सांगितली आणि टोटल नाशिक जिल्ह्यात जर मतदानाची टक्केवारी आपण बघितली तर 18.82% अशी आहे. याचबरोबर विविध मतदारसंघामध्ये एकूण किती वोटर आहे यांची संख्या देखील मी आपल्याला सांगतो. नांदगावमध्ये 3,43,056, मालेगाव मध्यमध्ये 3,42,713, मालेगाव बाह्यमध्ये 3,80,576, बागलांमध्ये 2,99,118, कळवणमध्ये 3,01,996, चांदवडमध्ये 3,08,808, येवलामध्ये 3,26,723, सिन्नरमध्ये 3,23,464, निफाडमध्ये 2,98,868, दिंडोरीमध्ये 3,29,136, तर नाशिक ईस्टमध्ये 4,09,239, नाशिक सेंट्रलमध्ये 3,45,593, तर नाशिक वेस्टमध्ये 4,83,495 आणि देवळाली येथे 2,88,141, तर इगतपुरीमध्ये 2,80,559. असं टोटल मतदान वेगळ्या वेगळ्या मतदारसंघामध्ये किती आहे ते मी आपल्याला सांगितलं. पूर्ण जिल्ह्याची मतदारसंख्या जर आपण बघितली मतदारांची तर ती 50,61,185 आहे आणि त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 11 वाजेपर्यंत झालेलं मतदान 18.82%. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.